महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुळेखंड कोळीवाडा येथील श्रीमती पदुबाई दामोदर कोळी यांचा द्रोणागिरी नोड येथे 80वा वाढदिवस उत्साहात साजरा। मूळच्या उरण कोळीवाडा येथील रहिवासी आणि सध्या द्रोणागिरी नोड येथील देवकृपा सोसायटीमध्ये स्थायिक असलेल्या अत्यंत सदाबहार व उत्साही व्यक्तिमत्व लाभलेल्या श्रीमती पदुबाई दामोदर कोळी यांनी वयाचे 80 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। 1 जून 1947 रोजी जन्मलेल्या पदुबाईंचा 80वा वाढदिवस दिनांक 1 जून रोजी त्यांच्या द्रोणागिरी येथील निवासस्थानी त्यांचा मुलगा, सुनबाई, नाती, नातवंडे आणि पतवंडांच्या उत्साही उपस्थितीत समस्त कोळी परिवाराने अत्यंत थाटामाटात साजरा केला। श्रीमती पदुबाई कोळी यांची जन्मभूमी उरण कोळीवाडा ही आहे, जिथे त्यांचे बालपण गेले। लग्नानंतर मुळेखंड कोळीवाडा ही त्यांची कर्मभूमी बनली। त्यांचे यजमान स्वर्गीय दामोदर कोळी यांचा पारंपरिक मच्छीचा व्यवसाय होता। मुळेखंड कोळीवाड्यात राहून पदुबाईंनी यजमानांच्या खांद्याला खांदा लावून अतोनात कष्ट केले आणि संसाराचा गाडा चालवला। पदुबाईंना दीपक कोळी डीके हा मुलगा आणि सरिता कोळी ही मुलगी आहे। पुढे मुलगा दीपक हा शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागल्यानंतर मुलाच्या नोकरीनंतर घरची परिस्थिती स्थिरस्थावर झाली आणि त्यांचा पारंपरिक मच्छीचा व्यवसाय मागे पडला। पदुबाईंचा परिवार आता नातवंडे आणि पतवंडांनी पूर्णपणे बहरला आहे। आज झालेल्या या सोहळ्यात त्यांच्या कौटुंबिक गोतावळ्यात सुनबाई पल्लवी दीपक कोळी, नात कल्याणी दीपक कोळी, मोठी नात वैष्णवी निखिल मडवी आणि तिचा मुलगा श्राव्य, दुसरी नात अपेक्षा आकाश कोळी आणि तिची मुलगी प्रार्थी पणती हे उपस्थित होते। तसेच पदुबाईंची मुलगी सरिता भानुदास कोळी, तिची मुलगी म्हणजे आजीची नात पूजा निलेश कोळी आणि हंसिका, ओजस, ओनिश या सर्व लहान मोठ्यांनी एकत्र येत आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा केला। या आनंद सोहळ्यासाठी पदुबाईंची बहीण कुसुम कोळी या देखील उपस्थित होत्या। वयाच्या 80 वर्षे पूर्ण झाली असली तरी पदुबाईंचा स्वभाव अत्यंत गोड आणि नेहमी आनंद राहण्याचा आहे। आजही त्या देवकृपा सोसायटीमध्ये तितक्याच ॲक्टिव्ह आणि उत्साही असतात। उरण आणि मुळेखंड कोळीवाड्यातील कष्टाचे दिवस मागे सारून आपला मुलगा आणि सून, नातवंडे, पतवंडांच्या गराड्यात त्या हसताना दिसतात। आईने अथांग समुद्रासारख्या संकटाशी लढा देऊन आज कौटुंबिक सुखाचा हा किनारा मिळवून दिला आहे। याच कृतज्ञतेने आज सर्वांनी आईच्या चरणी वंदन केले आणि आजच्या या दिवशी समस्त कोळी परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख, समृद्धी, दीर्घायुष्यासाठी अभिष्ट चिंतन केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। नमस्कार, माझं नाव पदुबाई दामोदर कोळी, मुळेखंड कोळीवाडा। मुलगा माझा, जाव आहे, याशी माझा साजरा केला। वर्षांमध्ये साजरा करून माझा त्यांना माझा आशीर्वाद लाभला।